प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेणार आहे, प्रत्येक कमेंट घेण्याचा देखील प्रयत्न करणार आहेत, काळजी करू नका। मेन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जी तारीख आहे, इम्पॉर्टंट तारीख म्हणजे 18 आणि 19 ह्या तारखेबद्दल वारंवार सोशल मीडियावरती व्हिडिओज चालू आहेत। तर ह्या सोशल मीडियाच्या व्हिडिओ अंतर्गत जे सांगितलं जाते, माझ्या थ्रू देखील सांगितलं जातं ते होणार आहे। लातूर, नांदेड परिसर, पुणे, परभणी, जालना जिल्हा तसेच जे काही सोलापूर, धाराशिव, बीड पट्ट्या आहेत आणि विशेषतः वरती जर आपण पाहिलं तर अहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी आणि छत्रपती संभाजीनगर, बुलढाण्यात, अकोल्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये, कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये याच दिवशी वातावरण हे ॲक्टिव्ह होणार आहे 18 तारखेला। पण त्याचा पराक्रम सध्या मॉडेलनुसार मराठवाडा आणि विदर्भात जास्त प्रमाणात दाखवला जातोय। चंद्रपूर, गोंदियासह या वातावरणाची पुन्हा क्रेज वाढताना आहे। आता बघूयात आपण याची सगळ्यात जास्त मजल 19ला आणि 20ला कुठे कुठे राहू शकते। हे पहा, जळगाव जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगरच्या काही भाग असतील, या भागामध्ये ची क्रेज इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये मॉडेलनुसार कमी आहे। पण विषय विनंती अशी आहे की हे गोष्टी होणार आहेत या भागामध्ये 20% आणि 22%। पण या तुलनेमध्ये जर आपण पाहिलं तर मराठवाड्याचा आणि विदर्भाच्या खालच्या भागांचा, परभणीचा, लातूरचा, हिंगोलीचा, नांदेडचा, इकडे चंद्रपूरचा, वर्ध्याचा, अकोल्याचा, नागपूरचा यांचा समावेश मात्र जास्त प्रमाणात पाहिलं तर 35 ते 40% मध्ये हे चालू शकतं। मग सतर्क कोणत्या तारखेला कधी राहायचे? 18ला मराठवाडा विदर्भात आहेच, अहिल्यानगर सुद्धा, मालेगाव, जे काही नाशिक क्षेत्राचा भाग आहे या भागातल्या शेतकऱ्यांनी देखील सतर्क राहायचे। निफाड, चाळीसगाव, धुळे या भागातल्या देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे 18च्या संध्याकाळी आणि 19ला देखील। आता कमेंटकडे लक्ष देऊयात। अहमदपूर तालुका देखील पाऊस आहे। अहमदपूर म्हणजे लातूरचा भाग 18-19 पक्की आहे, 17 देखील काही ठिकाणी होऊ शकतो। 20पर्यंत मजल आहे तुमच्या भागामध्ये। नक्कीच 18-19 तुमच्या भागात सुद्धा आहे, नरसी नामदेवला सुद्धा। उद्या फक्त चंद्रपूरकरांनी 15 मार्चला थोडं सतर्क राहायचं आहे, कारण की अचानकच येणाऱ्या वातावरणाची क्रेज आहे। हिंगण, गडचिरोली आणि तुमच्या बाउंड्रीलगतच्या भागांना धाक आहे। गारपिटीबद्दल मी सांगली जिल्हा असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल इथे मी सांगू शकत नाही, हिंमत नाही माझी द्राक्ष उत्पादकांच्या विरोधात अंदाज द्यायची। मी खालच्या भागाबद्दल व्यवस्थित सांगू शकतो। अकोला, बार्शी टाकले देखील पाऊस आहे, गारपिटी शक्यता वाढते, तेवढ्या टक्केवारीनुसार नाही पण वातावरण खराब आहे अकोला जिल्हा। आणि एवढे की संभाजीनगरची व्याप्ती मॉडेलनुसार कमी आहे, बाकी व्याप्तीचा विषय मराठवाडा आणि विदर्भ जास्त दिसतोय, खालचा भाग। दक्षिण भाग सुद्धा आहे बघा खराब व्याप्तीचा, सोलापूर आहे, धाराशिव पट्टा आहे, बीड आहे, जालना आहे, इकडे सांगली आणि काही भाग देखील आहे। जालना जिल्ह्यात देखील 18 आणि 19 दोन्ही तारखा आहे मित्रा। धानोरा, सिल्लोड देखील आहे। तुमच्या मनात काय आहे ते बिंदास बोलू शकता, चुकलं तर निगेटिव्ह कमेंट देखील करू शकता, पण तारखा पूर्ण होऊ द्या। परिस्थिती जेमतेम आहे। तुम्हाला 18 तारखेला संध्याकाळी वातावरण पाहायला मिळेल। 18 तारखेला झाकून वगैरे ठेवा। 18 तारखेचं वातावरण नाशिक जिल्ह्यात सुद्धा आहे, पूर्वेकडे, धुळ्याकडे देखील आहे, पैठण, गंगापूरला देखील आहे, अहिल्यानगरच्या श्रीगोंदा पट्ट्याकडे आहे, बारामतीकडे देखील आहे, पुण्याच्या लोणार सरोवर देखील वातावरण खूप आहे। तुम्हाला तारीख 18च मिळते आणि विषय विनंती आहे 19 सुद्धा जास्तच आहे। 20 तारखेला वातावरण तुमच्या भागामध्ये पाहायला मिळेल, पण एवढं काही मोठं धोका दिसत नाही।